सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्थायी समिती सभापती अतुल माने, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील आणि नगरसेविका वर्षा सरगर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यालयामार्फत महा ई सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असून नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे। याचबरोबर अहिल्यादेवी होळकर चौकातील डिव्हायडरच्या कामासाठी डॉक्टर गवळी यांनी 20 लाख रुपयांचा निधी दिला असून या कामाचेही उद्घाटन करण्यात आले। उर्मिलानगर येथील डांबरी रस्ता तसेच अभयनगर परिसरातील रस्त्यांच्या कामाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले। उर्वरित विकास कामेही तात्काळ मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही यावेळी लोकप्रतिनिधींनी दिली आहे। या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार, माजी नगरसेवक मनोज सरगर, सत्यजित पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 9 मध्ये चारही नगरसेवक आमचे भारतीय जनता पार्टीचे संतोष पाटील, अतुल माने, वर्षाताई, रोहिणीताई यांनी स्वतःचं इथं कार्यालय आज भारतीय जनता पार्टीचं सुरू केलेलं आहे। त्या प्रसंगी आपल्या नेत्या जयश्रीताई आहेत, सर्व आपले नागरिक आणि प्रमुख कार्यकर्ते इथं हजर आहेत। आणि आज एक मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे आज डॉक्टर गवळींनी या प्रभागामध्ये आहे ती ह्या चौकाचं काम बघून त्यांनी एक निधी या चौकाच्या सुशोभीकरणासाठी दिलेला आहे। त्याचं आता मी नुकतंच भूमिपूजन केलं आणि एक चांगला प्रभाग हा निर्माण होईल पुढच्या काळामध्ये। आणि जी आतापर्यंत कामं झाली आहेत आणि जी व्हायची राहिली आहेत त्याला मी आणि जयश्री दोघंही मदत करू एवढी त्यांना ग्वाही देतो। आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्यासाठी आपले चारही नगरसेवक संतोष पाटील, तसेच अतुल माने, रोहिणीताई पाटील, तसंच वर्षा सरगर या चौघांनी मिळून हे कार्यालय काढले आणि इथल्या कार्यकर्त्यांसाठी एक म्हणजे कामाचं ठिकाण, कारण इथे ई महासेवा केंद्रसुद्धा होणार आहे। त्यामुळे इथले सर्व नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे आणि इथे बरीचशी कामं त्यांची काय असतील तर तीसुद्धा ह्यामार्फत ई महासेवा केंद्रामार्फत होणार आहेत। त्यामुळे जवळच्या जवळ अगदी मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय झाल्यामुळे सगळ्या नागरिकांना सोयीस्कर होणार आहे। आणि आत्ताच आपल्या DPDCच्या ह्याच्यातनं जी आता विकास कामांची उद्घाटनं होणार आहेत तर त्यासाठी सर्वप्रथम मी आपले डॉक्टर गवळी साहेब यांना धन्यवाद देते, कारण त्यांनी आपल्या इथे म्हणजे ह्या चारही नगरसेवकांची कामं बघून ही इथे रोड डिवायडरसाठी जो निधी दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी शुभेच्छा देते, अभिनंदन करते। कारण समाजात अशी थोडीच माणसं असतात की ती चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहतात। त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद देते। आणि आपले चारही धडाडीचे नगरसेवक आहेत तर त्यांनी बरीचशी कामं आता झालेलीच आहे आणि आता अतुल माने हे स्टँडिंग चेअरमन आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त निधी आणि दादा मागे आहेत। त्यामुळे ह्या भागातली मला वाटतं आता कुठलीच कामं शिल्लक राहणार नाहीत आणि असं एक आदर्श वॉर्ड हा होणार आहे अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि त्या सर्वांना शुभेच्छा देते। माझे 2